हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर ए टू झेड वॉकॅब्युलरी सिरीज. आज आपण के ने सुरू होणारे वर्ड्स शिकणार आहोत. हे वर्ड्स अगदीच बेसिक नाहीत, कारण बेसिक वर्ड्स आपल्या सर्वांना माहीत असतात. त्यामुळे तेच तेच सांगण्यात काही अर्थ नाही. हे असे वर्ड्स आहेत की जे तुम्हाला रोजचं इंग्लिश बोलायला मदत करतील. आणि तसंच जे स्टुडंट्स काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे वर्ड्स खूप उपयोगी ठरणार आहेत. तर सुरू करूया आपण आजचे के वर्ड्स. आजचा आपला पहिला वर्ड आहे कीन. कीन म्हणजे उत्सुक, तीव्र किंवा आतुर असणे. इगर, इंथुझियास्टिक. आता एक्झाम्पल्स पहा. राहुल नवीन गोष्टी शिकण्यासाठी खूप उत्सुक आहे. राहुल इज कीन टू लर्न न्यू थिंग्स. सीमा स्पर्धेत भाग घेण्यासाठी आतुर होती. सीमा वॉज कीन टू पार्टिसिपेट इन द कॉम्पिटिशन. कर्नल म्हणजे गाभा किंवा बीजाचा आतील भाग, म्हणजे जे सीड्स वगैरे जे असतात त्याचा जो आतला गाभा असतो त्याला कर्नल असं बोललं जातं. कोर किंवा न्यूक्लियस. मक्याच्या दाण्याचा गाभा खाण्यायोग्य असतो. द कर्नल ऑफ द कॉर्न इज इडिबल. समस्येचा मुख्य गाभा समजून घेणे महत्वाचे आहे. Understanding the kernel of the problem is important. कीस्टोन म्हणजे मुख्य आधार किंवा अत्यंत महत्वाचा घटक. कॉर्नरस्टोन, सेंट्रल एलिमेंट. शिक्षण हे समाजाच्या विकासाचा मुख्य आधार आहे. एज्युकेशन इज द कीस्टोन ऑफ सोशल डेव्हलपमेंट. प्रामाणिकपणा हा यशस्वी नेतृत्वाचा कीस्टोन आहे. ऑनेस्टी इज द कीस्टोन ऑफ सक्सेसफुल लीडरशिप. नेक्स्ट, कायनेटिक किंवा किनेटिक असं सुद्धा बोललं जातं. मराठी अर्थ गतिशील किंवा गतीशी संबंधित, हालचालीचा. मूव्हिंग, ऍक्टिव्ह. गतीज ऊर्जा ही वस्तूच्या हालचालीमुळे निर्माण होते. कायनेटिक एनर्जी इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. नर्तकाची हालचाल खूप गतिशील आणि आकर्षक होती. द डान्सर्स मूवमेंट वॉज व्हेरी किनेटिक अँड अट्रॅक्टिव्ह. किस्मत म्हणजे नशीब किंवा भाग्य. आता हा हिंदी वर्ड सुद्धा किस्मत आपण बोलतो. तर हा वर्ड इंग्लिश मध्ये बॉरो झालेला आहे आणि याला सुद्धा किस्मत असंच बोललं जातं, म्हणजे फेट, डेस्टिनी. रामचा व्यवसाय चांगल्या नशिबामुळे वाढला. राम्स बिझनेस ग्रू बिकॉज ऑफ गुड किस्मत. अजयचा विजय मजबूत तयारी आणि नशीब यामुळे शक्य झाला. अजय's victory was possible due to strong preparation and किस्मत. कुडोस म्हणजे कौतुक किंवा प्रशंसा. प्रेज, अक्लेम. राहुलच्या उत्कृष्ट कामाला शिक्षकांकडून कौतुक मिळाले. राहुल रिसिव्ड कुडोस फ्रॉम टीचर्स फॉर एक्सलंट वर्क. नेहाच्या विजयासाठी संपूर्ण संघाकडून कौतुक व्यक्त झाले. नेहा received kudos from the entire team for the victory. किंगली म्हणजे राजेशाही, राजासारखा. रॉयल, रिगल. राजा शिवाजी महाराजांचे नेतृत्व खूप राजेशाही होते. द लीडरशिप ऑफ छत्रपती शिवाजी महाराज वॉज व्हेरी किंगली. समारंभातील सजावट अत्यंत राजेशाही दिसत होती. The decoration at the ceremony looked very kingly. Kinship म्हणजे नातेवाईकांबरोबर असलेले नाते किंवा आपुलकीचे नाते. रिलेशनशिप, ॲफिनिटी. दोन कुटुंबामधील नातेवाईकांचे नाते खूप मजबूत होते. द किनशिप बिटवीन द टू फॅमिलीज वॉज व्हेरी स्ट्रॉंग. गावातील लोकांमध्ये आपुलकीचे नाते असल्यामुळे सहकार्य वाढले. कॉपरेशन इन्क्रीज्ड बिकॉज ऑफ द किनशिप अमंग द विलेजर्स. किंड्रेड म्हणजे समान स्वभावाचे किंवा नातेसंबंध असलेले. रिलेटेड, सिमिलर.
दोन लेखकांचे समान स्वभावाचे विचार एकमेकांशी जुळले. The kindred thoughts of the two writers matched each other. कुटुंबातील नातेसंबंध असलेले लोक सण एकत्र साजरे करतात. Kindred family members celebrate festivals together. नॅक म्हणजे खास कौशल्य किंवा नैपुण्य. टॅलेंट, ॲप्टिट्यूड. शेफ अजयकडे स्वादिष्ट जेवण बनवण्याची उपजत हातोटी आहे. शेफ अजय हॅज अ नॅक ऑफ कुकिंग डिलिशियस फूड. नेहामध्ये वेगाने धावण्याचे उपजत कौशल्य आहे. नेहा हॅज अ नॅक फॉर रनिंग फास्ट. नीड म्हणजे पीठ मळणे किंवा हाताने दाबून एकजीव करणे. मिक्स, प्रेस. आईने पोळ्यांसाठी पीठ मळले. मदर नीडेड द डो फॉर चपातीज. बेकरीतील कामगाराने ब्रेडसाठी पीठ मळले. द बेकरी वर्कर नीडेड द डो फॉर ब्रेड. नील म्हणजे गुडघे टेकणे. बो, क्रॉच. अजयने देवळात आदराने गुडघे टेकले. अजय नेल्ट रिस्पेक्टफुली इन द टेम्पल. सैनिकाने राष्ट्रध्वजासमोर सन्मानाने गुडघे टेकले. द सोल्जर नेल्ट रिस्पेक्टफुली बिफोर द नॅशनल फ्लॅग. नेल म्हणजे मृत्यूची घंटा किंवा अंताची सूचना देणे. डेथ सिग्नल किंवा डूम. शाळा बंद करण्याचा निर्णय त्या गावच्या शिक्षणासाठी अंताची घंटा ठरला. द डिसिजन टू क्लोज द स्कूल वॉज द नेल फॉर द एज्युकेशन इन दॅट विलेज. मोठ्या कर्जाची वाढ कंपनीच्या भविष्याची अंताची घंटा ठरली. द इन्क्रीज इन द हेवी डेट वॉज द नेल फॉर द कंपनीज फ्युचर. नॉटी म्हणजे गुंतागुंतीचा किंवा अवघड. कॉम्प्लेक्स, ट्रिकी. गणितातील कठीण प्रश्न खूप गुंतागुंतीचा होता. द मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम वॉज नॉटी. कायद्याचा विषय अनेक लोकांसाठी अवघड ठरतो. द लीगल इश्यू बिकेम्स नॉटी फॉर मेनी पीपल. नकल म्हणजे बोटाचा सांधा किंवा मुठीचा सांधा. जॉईंट, हिंज. रोहनच्या हाताचा बोटाचा सांधा दुखावला म्हणजे दुखापत झाली. रोहन इंजर्ड द नकल ऑफ द हँड. मुलाने टेबलावर मुठीचा सांधा आपटला. द चाइल्ड हिट द नकल ऑन द टेबल. नाईटली म्हणजे शूरवीरांसारखा किंवा सन्मानीय. चिव्हरलेस, नोबल. सैनिक अर्जुनचे शूरवीरासारखे वर्तन सर्वांना प्रेरणादायक वाटले. सोल्जर अर्जुन्स नाईटली बिहेवियर इन्स्पायर्ड एव्हरीवन. छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर नेतृत्व इतिहासात प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाईटली लीडरशिप इज फेमस इन हिस्ट्री. किनफोक म्हणजे नातेवाईक किंवा कुटुंबातील लोक. रिलेटिव्स, फॅमिली. गावातील नातेवाईक सणासाठी एकत्र जमले. किंगफोक फ्रॉम द विलेज गॅदर्ड फॉर द फेस्टिवल. कुटुंबातील लोक लग्न समारंभात सहभागी झाले. किंगफोक पार्टिसिपेटेड इन द वेडिंग सेरेमनी. किंग्समॅन म्हणजे पुरुष नातेवाईक. मेल रिलेटिव्ह. रामचा नातेवाईक लग्नासाठी गावात आला. राम्स किंग्समॅन केम टू द विलेज फॉर द वेडिंग. राजाच्या नातेवाईकाने समारंभात भाग घेतला. द किंग्स किंग्समॅन पार्टिसिपेटेड इन द सेरेमनी. नॉकआउट म्हणजे पूर्ण पराभव किंवा भीमटोला. अत्यंत आकर्षक व्यक्ती सुद्धा बोललं जातं. डिफीट, स्टनिंग. बॉक्सर अमनने प्रतिस्पर्ध्याचा पूर्ण पराभव केला. बॉक्सर अमन वॉन द मॅच बाय नॉकआउट. स्पर्धेतील नेहाची कामगिरी जबरदस्त होती. नेहाज परफॉर्मन्स इन द कॉम्पिटिशन वॉज अ नॉकआउट. किंक म्हणजे वाकडा वळण किंवा छोटा अडथळा. ट्विस्ट, स्नॅग. पाण्याच्या पाईपमध्ये वाकडा वळण आल्यामुळे पाणी थांबलं. वॉटर स्टॉप बिकॉज ऑफ ए किंक इन द पाईप.
योजनेतील छोटा अडथळा दूर केल्यानंतर काम सुरू झाले. वर्क स्टार्टेड आफ्टर रिमूव्हिंग द किंक इन द प्लॅन. किल्टर म्हणजे योग्य स्थिती किंवा संतुलित अवस्था. बॅलन्स, ऑर्डर. आरोग्य बिघडल्यामुळे शरीराची योग्य स्थिती बिघडली. द बॉडीज किल्टर वॉज डिस्टर्ब ड्यू टू इलनेस. आर्थिक अडचणीमुळे कुटुंबाची संतुलित अवस्था ढासळली. द फॅमिलीज किल्टर कोलॅप्स ड्यू टू फायनान्शियल प्रॉब्लेम्स. निटिंग म्हणजे लोकर विणण्याची कला, विणकला. विविंग, स्टिचिंग. सरस्वती आजीची लोकर विणण्याची कला खूप सुंदर आहे. ग्रँडमदर सरस्वतीज नीटिंग स्किल इज व्हेरी ब्युटिफुल. महिला समूहातील सदस्यांची लोकर विणण्याची कला उत्पन्नाचे साधन बनली. द नीटिंग स्किल ऑफ द वुमन्स ग्रुप मेंबर्स बिकेम अ सोर्स ऑफ इन्कम. नल म्हणजे खडबडीत पृष्ठभाग तयार करणे किंवा खाचा असलेला भाग. रिजेस किंवा रफन. लोखंडी हँडलवर खाचा असलेला भाग पकड मजबूत करतो. द नल ऑन द मेटल हँडल इम्प्रूव्स ग्रिप. कारखान्यात कामगाराने धातूच्या रॉडवर खडबडीत पृष्ठभाग तयार केला. द वर्कर नल्ड द मेटल रॉड इन द फॅक्टरी. नॉबली म्हणजे गाठी गाठी असलेला किंवा उंचवटे असलेला, खडबडीत. लंपी किंवा बंपी. झाडाच्या खोडाचा गाठी गाठी असलेला पृष्ठभाग खडबडीत दिसत होता. द नॉबली सरफेस ऑफ द ट्री ट्रंक लुक्ड रफ. जुन्या रस्त्याचा उंचवटे असलेला भाग वाहन चालवताना त्रासदायक ठरला. द नॉबली पार्ट ऑफ द ओल्ड रोड वॉज ट्रबलसम व्हाईल ड्रायव्हिंग. किंगडम म्हणजे राज्य किंवा साम्राज्य. रेल्म, एम्पायर, डोमेन. शिवाजी महाराजांनी एक शक्तिशाली राज्य निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराज एस्टॅब्लिश्ड अ पॉवरफुल किंगडम. सिंह हा प्राण्यांच्या राज्याचा राजा मानला जातो. द लायन इज कन्सिडर्ड द किंग ऑफ द ॲनिमल किंगडम. तर हे होते आपले केने सुरू होणारे वर्ड्स. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.